आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं, ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून. सोने, चांदी, हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स, संगमनेर. पिढ्यानपिढ्यांचा वारसा, आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं. सर्वात कमी भाव, सर्वात कमी मजुरी, सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि 100% हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये. खास गोल्ड SIP योजना, मजुरीवर तब्बल 100% सूट. लग्न कार्य असो, सण समारंभ असो किंवा खास क्षण, तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच. आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ, कारण संगमनेरमध्येच आहे दागिन्यांचा खजिना, नव्या डिझाईन्ससह विश्वासानं सजलेला. तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना, शुद्धता पडताळणी मशीन. दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा, कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स. ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या. ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर. संपर्क 9372 1 2044. ओम मयूर ज्वेलर्स, स्वतंत्र पार्किंग सुविधा. संगमनेर शहरामधील टॉप 10 इम्पोरियल इथे प्रस्तावित वाईन शॉप स्थलांतरास विरोध दिवसेंदिवस तीव्र होतोय. आता संगमनेर नगर परिषदेचे नगरसेवक भारत बोराडे आणि नगरसेविका अर्चनाताई दिघे यांनी देखील या आंदोलनामध्ये उडी घेतली आणि थेट राज्य उत्पादन शुल्क विभाग गाठला आहे. नगरसेवक भारत बोराडे आणि नगरसेविका अर्चनाताई दिघे यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक योगेश रघुनाथ सावखेडकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केलं. यावेळी टॉप 10 इम्पोरियल या व्यापारी संकुलात कोणत्याही परिस्थितीमध्ये वाईन शॉप सुरू होऊ देऊ नये अशी कडक भूमिका त्यांनी मांडली आहे. तर निवेदनामध्ये नमूद करण्यात आलंय की सदर परिसर हा व्यापारी, निवासी तसेच महिलांची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वर्दळ असलेला भाग आहे. या ठिकाणी वाईन शॉप सुरू झाल्यास सामाजिक वातावरण बिघडण्याची, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होण्याची तसेच स्थानिक व्यापाऱ्यांच्या व्यवसायावरती विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. तर यावेळी भारत बोराडे आणि अर्चनाताई दिघे यांनी प्रशासनाला नागरिकांच्या भावना लक्षात घेण्याचं आवाहन करत संगमनेरच्या मध्यवर्ती भागात नवीन दारूचं दुकान सुरू होणे शहराच्या हिताचं नाहीये आणि नागरिक, महिला, व्यापाऱ्यांचा वाढता विरोध पाहता प्रशासनानं तात्काळ या प्रस्तावाचा फेरविचार करावा अशी मागणी केली आहे. तर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक योगेश रघुनाथ सावखेडकर यांना निवेदन देताना त्यांनी परवानगी प्रक्रिया थांबवून नागरिकांच्या भावना आणि स्थानिक परिस्थितीचा गांभीर्याने विचार करण्याची कडक विनंती केली आहे. दरम्यान टॉप 10 इम्पोरियल इथे वाईन शॉप सुरू करण्याच्या प्रस्तावाच्या विरोधामध्ये नागरिक, व्यापारी, महिला संघटना, लोकप्रतिनिधी आणि विविध सामाजिक संघटनांचा विरोध अधिकच तीव्र होत असल्याचं चित्र. टॉप 10 हा मोठ्या प्रमाणावर रहिवासी भाग आहे. येथे आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात लहान मुले तसेच महिला, ज्येष्ठ नागरिक रहिवासीच आहे. येथील स्थानिक नागरिकांचा वाईन शॉपसाठी तीव्र विरोध आहे. त्यामुळे वाईन शॉपला परवानगी देऊ नये. स्थानिक वातावरण यामुळे बिघडू शकते. त्यामुळे प्रशासनाने परवानगी देऊ नये ही आमची मागणी आहे. आपण नगरसेवक आहात या भागाचे, तर ह्या भागातल्या नागरिकांचं काय म्हणणं आलंय? काही तुम्हाला नागरिकांनी तक्रार केल्या आहे का? हो, नागरिकांचा वाईन शॉपसाठी तीव्र विरोध आहे. इथे आता टॉप 10 हा संगमनेरमधील उच्च प्रतीची बिल्डिंग बनलेली आहे. सगळे उच्च शिक्षित लोक इथे येतात. तसेच कॉलेज जवळ असल्यामुळे कॉलेजचे मुलं मुली विद्यार्थी येत असतात व व्यापारी लोक येत असतात. हा स्टँडर्ड एरिया असल्यामुळे वाईन शॉप येथे होऊ नये ही आमची मागणी आहे. मग आपण या निमित्ताने आता नगरसेवक आहात, मग आपली काय भूमिका असणार आहे? निश्चितच आमचा पण वाईन शॉप होऊ नये त्यासाठी तीव्र निषेध आहे व प्रशासनाला मागणी आहे येथे वाईन शॉप होऊ देऊ नये यासाठी तुम्ही त्यांना परवानगी देऊ नका. आज आम्ही सर्व महिला व आमची टीम इथे हे आपल्या राज्य व्यवस्था या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहे. तर दारूचे दुकान ते आपल्या टॉप 10 इम्पेरियलमध्ये शिफ्ट होणार आहे. तर यावर आमच्या सर्वांची बंदी आहे की तिथे आपले मोठे सगळे चांगले व्यावसायिक लोक आहेत, त्याचप्रमाणे तिथे ज्वेलर्सवाले
सी ए ऑफिसवर आहेत आणि हे पण आहेत आपले हॉटेल्सवाले वगैरे आपले शॉपवाले भरपूर जण चांगले व्यावसायिक आहेत आणि तिथे भरपूर प्रमाणात महिला वर्ग आहेत. त्यामुळे त्यांना महिला वर्गांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी आम्ही यासाठी बंदी व्हावी म्हणून इथे निवेदन देण्यात आलो आहे. तर आमच्या निवेदनाला त्यांनी आव्हान द्यावं एवढीच आमची विनंती आहे. संगमनेरमध्ये पाहायला मिळत आहे. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अग, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.